काही पालकांचं असं म्हणणं आहे की आमच्या मुलीने किंवा मुलाने खूप जुना एखादा क्लास केला आणि त्यानंतर खूप मोठा गॅप पडलाय. तर यामध्ये माझं एकच म्हणणं असेल की आता लेटेस्ट मार्केटमध्ये काय चाललंय त्या हिशोबाने तुम्ही अपग्रेड केलं पाहिजे आणि त्यावरती तुम्ही शिकलं पाहिजे. कारण जुना क्लास किंवा जुना MSCITचा कुठला टॅलीचा क्लास असेल तर तो आत्ता वेटेज देतोय का मार्केटमध्ये, किंवा त्यातलं तुम्हाला आता काय लक्षात राहिलं हे फार गरजेचं आहे. बऱ्यापैकी लोकांचा तो गैरसमज होतो की मी एकेकाळी क्लास केला पण त्याच्यातून मला यश नाही मिळालं, आता मी परत करू की नको. तर ह्या सगळ्यांना माझं हे असेल की आता सध्या काय ट्रेंड चाललाय, आता मार्केटमध्ये कुठल्या गोष्टीला जास्त पॅकेज मिळतं हे रिसर्च करणं फारसं डिफिकल्ट राहिलेलं नाही आहे. तुम्ही पण नोकरी इंडिडवरती बघू शकता की कुठल्या रोलला काही वर्षांवर किती सॅलरी मिळते आणि त्या हिशोबाने तुम्ही लेटेस्ट जो ट्रेंड चाललाय मार्केटमध्ये ते अपग्रेड करून मग तुम्ही जॉबसाठी अप्लाय करू शकता. आणि हाच एकमेव बेस्ट पर्याय. जुन्या टेक्नॉलॉजीजवरती रिलायन्स जर राहिलं तर आता कदाचित त्या आउटडेटेड झालेल्या असतील. त्यामुळे आता सध्या काय लेटेस्ट चाललं त्याच्यामध्ये काय स्किल्स आहेत मला शिकावं लागेल हे तुम्ही अंडरस्टँड करा. एज्युकेशन काउन्सिलरशी बोला आणि त्या हिशोबाने तुम्ही एक करेक्ट निर्णय घ्या ज्यामुळे तुमचं व्हॅल्युएबल वेळ आणि पैसा दोन्ही पण वाचेल.